जेव्हा घरातून निघालेलो तेव्हा किलोमीटर होते 8672, आता झालेले होते 8678 आणि 8678लाच फ्युएल अप केलेलं आहे, 9 लिटर बसलेलं आहे आणि मायलेज चेक करायचं आहे. आता जर तुम्ही बघत असाल तर लगेच एक टॉप बॉक्स, पाण्याची बॅग, ही एक बॅग आणि ही एक अशी बॅग बांधून ठेवलेली आहे. सो बघूया काय होतं आहे की 9 लिटर पेट्रोल गोव्यामधलं किती किलोमीटर चालतं आहे. गेल्या वेळेला ॲव्हरेज आलेला साधारण एक 45पर्यंत, 44-45, पण आता किती येतो आहे लेट्स सी. साधारण एक 8 ते 9 किलोमीटर झाले. हा जसा रस्ता आहे ना, असाच रस्ता आहे आणि तराळेवरनं लेफ्ट मारला टुवर्ड्स विजयदुर्ग रोड, म्हणजे तराळे विजयदुर्ग रोड आहे ना, हा असा काहीसा बनवतात. आता इथे पण 2 लेन किंवा 4 लेन हायवे होईल, मला वाटत नाही. 4 लेन हायवे होईल. सो विजयदुर्गला फास्ट पोहोचता येईल आणि तिकडनं पुढे कोल्हापूरला पण फास्ट पोहोचता येईल. सो असं काहीसं आहे आणि चाललो आहे ते बघू विजयदुर्गला जाऊन परत मग मागच्या रस्त्याने फिरू. हा बाबा, तर आत्तापर्यंत झाले आहेत साधारण जवळपास 300 किलोमीटर आणि सकाळी प्रवास सुरू झाला आहे तो 8 वाजता. 8 वाजता म्हापशावरून. मध्ये बरेचसे ब्रेक झाले, थोडासा ऑफ रूट पण गेलो, पण आत्ता आहे संगमेश्वरच्या पुढे आणि पुढे प्रवास असेल तो आपला मुंबईपर्यंतचा. आता सावर्डे घाट लागेल, सावर्डे घाट नंतर चिपळूण, खेड. सो खेड नंतर पोलादपूर, पोलादपूर नंतर महाड, महाड नंतर लोणेरे, लोणेरे नंतर माणगाव. तर माणगाववरनं राईड घ्यायचं आहे. आजचा प्लॅनिंग तो आहे. आज आहे मंगळवार. सो मंगळवारच्या दिवशी आपण नॉर्मल जो नेहमी रूट घेतो नाही आहे, तर आतमधल्या रूटने जाणार आहोत. गाडीचा ॲव्हरेज म्हणजे ॲव्हेंजरचा सर्व्हिसिंग नंतर ॲव्हरेज जो आहे ना तो सुपर लागलेला आहे. म्हणजे मेजर सर्व्हिसिंग केलेली ऑक्टोबर महिन्यामध्ये एंडला, तर नोव्हेंबर पासून ॲव्हरेज आहे तो साधारण एक ऑफ सिटी म्हणजे सिटीमध्ये 45 आहे. सरप्राईजिंग. आणि आता हायवे टू हायवे चालू आहे. हायवे टू हायवे जास्त मिळतो. म्हणजे मी स्पीड समजा 70-80 कन्सिस्टन्सी ठेवली आणि जास्त गिअर चेंज नाही केले तर 50पर्यंत जातो. तो गिअर अटकला. हा सावर्डे नाक्याच्या आधीचा टोल नाका आहे. सावर्डे घाटाच्या आधीचा टोल नाका. ठीक. तर असं सर्व आहे आणि गोव्याचं काम माझं मी पूर्ण करून टाकलं. म्हणजे मला जे माहिती होतं मी पूर्ण करून टाकलं आणि मोर्चा गेट वळवला तो मुंबईत. आणि आता मुंबईला फॅमिलीसोबत तर एन्जॉय करायचं. आणि आता ब्लॉग्स यायला लागतील. म्हणजे आता थोडंसं फ्री झालो आहे कामाच्या व्यापामधून. कामाचा व्याप कमी झाला आहे, तर आता ब्लॉग्स येतील. ही अनाऊन्समेंट मी आत्ता करतो कारण रेकॉर्डिंग भरपूर झाली. म्हणजे व्हिडिओ भरपूर आहेत. ते एडिट करायचं, त्याच्यानंतर मग ते त्याच्यावरती म्युझिक आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असतात, पण ते वेळ नाही भेटत. कॉन्टेंट काय आहे, घरचाच कॉन्टेंट आहे. त्यामुळे कॉन्टेंट असं वेगळं काय हे करायची सोय नाही आहे. आणि थोडंसं पुन्हा जोमाने सुरुवात करायचा विचार चालू आहे. म्हणजे हा विचार गेल्या 3-4 महिन्यापासून चालू आहे. सुरुवात करायची आहे.
नाही होतच नाही. पण आत्ता ठरवलं. यस, तर गोव्यामधल्या काही गणपती जमतील किंवा गोव्यामधलं काही सांगायचं असेल तर तुम्हाला ह्या किंवा अशा व्हिडिओमार्फत तुम्हाला मी सांगेन. ठीक आहे. तर आता आपण हळूहळू पुढे जाऊ आणि जसं गरज वासेल तसं चालू करू. पण रस्ता दाखवण्याचा अर्थ नाही आहे. चिपळूणला अगदी 15 मिनिटामध्ये पोहोचलो असेल. रस्ता एकदम चांगला झालेला आहे मी असं म्हणेन. संगमेश्वर नंतर ते चिपळूणपर्यंत. आणि हे जे शहरामधले काही रस्ते आहेत ना तेवढेच काहीतरी कन्स्ट्रक्शनचे बाकी आहेत. कामं सुरू झालेली आहेत पण अर्धवट पडलेली आहेत. मे बी इथे फ्लायओव्हर बनत असेल आणि त्यामुळे त्यामुळे थोडीशी संत गतीने चालू आहेत कामं. पण होतील. उशीर होईल पण होईल. आता बरीच लोक बोलतात की रस्ते खराब आहे किंवा बरोबर नाही आहे किंवा तरी पण लोक जातात की लेह लद्दाखला ऑफ रोड करायला. तर मग इथे ऑफ रोड केलं किंवा इथे ऑफ रोड थोडंसं पाहिलं तर काय प्रॉब्लेम आहे. जातात ना ऑफ रोड करायला. तुम्हाला लेह लद्दाख चालतो मग थोडंसं ऑफ रोड इथे करा. आणि हे कशासाठी डेव्हलपमेंटसाठी तर आहे. त्याच्याने कोणाला फायदा होणार? सर्वांना फायदा होणार आहे. थोडंसं सहन करा. आता म्हणा बोलतील की 15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 25 वर्ष झाली आहेत की. पण त्याला पण कारणीभूत आपणच आहोत. आपल्यासारखेच काही लोक आहेत जी लोक भूसंपादन करू देत नाही आहेत. जेव्हा लँड ॲक्विजिशन होईल त्याच्यानंतर तुम्हाला ती जागा मिळेल डेव्हलपमेंट करायला. बऱ्याच लोकांनी जागा अडवून ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे जागा भेटत नव्हत्या. आता सुरुवात झाल्या. यश, सुरुवात झालेली आहे पिलर लावायला. अजून एक 10 ते 15 मिनिटं अंतर कमी होईल हा जर फ्लायओव्हर झाला तर. आपण याला टाकून मागे जाऊया, पुढे जाऊया. तर आपल्या नवीन मीटरमध्ये 10,000 किलोमीटर क्लॉक होणार आहेत काही 3 मिनिटातच. तर 3 किलोमीटरवरती 8997 झालेत. 8997 म्हणजे 3 किलोमीटर बाकी. मी एकच वाक्य दोनदा बोललो पण व्हेरिएशन आहे. व्हेरिएशन पाहिजे. टाईम कळत नाही किती वाजले. 4 तर मी वाजले जेव्हा निघालेलो. 4 वाजता मी निघालेलो. 4:30 झाले म्हणजे अर्धा तास. अर्ध्या तासामध्ये 25 किलोमीटर कव्हर झाले. 25 नाही 30 किलोमीटर. स्पीड थोडा मंदावला आहे अशा कारणांमुळे जे समोर तुम्हाला दिसतं.
अजून एक फ्युएल ब्रेक घ्यावा लागेल. मला वाटतं महाडपर्यंत जायला पाहिजे किंवा महाडच्या पुढे पण जाईल, कारण गेल्या वेळेला जेव्हा पेट्रोल भरलेलं होतं ते चाललेलं माणगावपर्यंत. 10 लिटर भरलेलं, 10 लिटर काहीतरी माणगावपर्यंत चाललेलं आरामात. ॲव्हरेज काहीतरी होता नाही म्हणजे 4.5 आता बघूया आपण 5 वाजेपर्यंत खेडला पोहोचतोय का. 5 वाजता भेटू, 5 वाजता. अशा प्रकारे 9,000 किलोमीटर झालेले आहेत. माझ्या लक्षात नाही आलं की 9,000 किलोमीटर झाले आहेत. जरा गाडी साईडला घेऊया आणि म्हणजे 19 ऑगस्ट 2024ला नवीन मीटर इन्स्टॉल केला. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जान 6 महिन्यामध्ये 9,000 किलोमीटर नवीन ह्याच्यामध्ये झाला. आणि ही गाडी 9,000 जरी म्हटलं तरी ही गाडीने ऑलरेडी एक 60-62 किलोमीटर केलेले आहेत. मीटर बंद होता म्हणून तेवढं काय जाणवलं नाही, पण ऑलरेडी 60-62 किलोमीटर केलेले आहेत गाडीवरती. सो थँक्स चिपळूण. म्हणजे चिपळूणमध्ये आल्यानंतर, बरोबर चिपळूणमध्ये आल्यानंतर 9,000 किलोमीटर झाले. मला असं वाटत होतं की कदाचित खेड किंवा आपल्या टनेलमध्ये होतील, पण मी बोललो ना की थोडंसं शफलिंग झालं, त्याच्यामुळे पूर्ण चेंज झालेलं आहे, म्हणजे हे टायमिंग चेंज झालं आहे. असो, नथिंग रॉंग. भेटू, चलो आपण आता खेडला भेटू, बोगद्याच्या इथे, म्हणजे खेडच्या पण पुढे.
आपण पोहोचणार आहोत एक 5 ते 10 मिनिटांमध्ये खेडमध्ये. वाजता आहेत ते 5ला 2-3 मिनिटं असतील. मला 3 मिनिटं होते, आता एकच झाले 5 वाजले असतील. पण सर्वात छोटा आणि सर्वात खतरनाक घाट म्हणजे भोसले घाट. आता तुम्हाला मी असं बोलल्यावर तर लक्षात कळत असेल की बाबा काय हा छोटा घाट, खतरनाक घाट, भयानक घाट. आता तुम्हाला लक्षात येईल. फुल स्पीडमध्ये असता आणि हा स्पीड ब्रेकर आहे. हा बाबा, आता हा स्पीड ठेवायचा, 40चा स्पीड ठेवायचा. मग कारण हेच आहे, हे स्पीड ब्रेकर. सर्वात छोटा सर्वात खतरनाक, सर्वात छोटा सर्वात खतरनाक काय आहे तुम्हाला लक्षात येतं. गाडी अगदी अक्षरशः टिल्ट झाली आहे, म्हणजे वाकडी झाली आहे. एक, दोन, तीन, चार, 5, 6, आई 7, 8, 9, 10, 11. यू पिन बेंड 12. म्हणजे आता तुम्ही बघाल तर यू पिन दिसत असेल, यू पिन. तर हा घाट खतरनाक याच्यासाठी आहे की यू पिन बेंड असा, आणि असा सरळ आहे चढताना, आणि उतरताना पण तसंच आहे. त्या गाडीची काय हालत झालेली बघितली असेल तुम्ही, की गाडी अक्षरशः रांगत होती, रांगत पण नव्हती, अक्षरशः लोळत होती, लोळत जात होती पुढे. तो हा आहे भोसले घाट. आणि जेव्हा डांबरी रस्ता होता ना, त्याच्यामध्ये विचार करा, आता तरी 1, 2, 3, 4 लेन आहेत, 2च लेन असायच्या. त्या 2 लेनमध्ये गाड्या वरती घेऊन जायच्या आणि खाली येतं. ती स्किल होती गाड्यांची. जे ट्रक ड्रायव्हर म्हणा किंवा कार ड्रायव्हर म्हणा, ही स्किल होती की बाबा 2 लेनमध्ये गाडीवर. तो अशा प्रकारे भोसले घाट समाप्त. सर्वात छोटा आणि सर्वात खतरनाक डेंजरस घाट समाप्त झालेला आहे. तर आता आपण हेडला पोहोचलो आहे. 3-4 मिनटं उशीर झाला आहे. चलता आहे बा. 3 महिन्याच्या अवधीमध्ये दुसऱ्यांदा. अरे रस्ता खराब आहे हा. हो बाबा, ते आहे वरचं मंदिर आणि हा आहे घाट. कारण डोळ्यावरती गॉगल आहे. तो 3ऱ्या महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा इकडनं येतं. आणि आतमध्ये थंड आहे, थंड बिलकुल. There is a roof leaking.
मला ना अजून पण लक्षात येत नाही हा पाणी येते. हा रस्ता बाहेर पडतो, पण बाहेर पडल्यानंतर जेव्हा आतमध्ये यायचं तर नक्की यायचं कुठून? आता बाहेर पडलो, ठीक आहे. आता एक्झॅक्टली आत कुठून यायचं आहे? हा रस्ता आत यायचा आहे. ओके, हा रस्ता आत यायचा आहे. आणि आता
6 लिटर द्या दादा. 6 लिटर 6. साधं दादा. ठीक है दादा.
तर पोहोचलो आहोत आता आपण वडखळीच्या आधी आहोत. वडखळीच्या आधी पोहोचतोय. आता रात्र झालेली आहे, साधारण 9 वाजत आले आहेत. उशीर का झाला? क्लच केबल तुटली. जी मनामध्ये भीती असते ना ती कधी ना कधी समोर येते. म्हणजे बोलतात ना की प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह थिंक करावं लागतं. आणि दुसरं पॉझिटिव्ह विचार केव्हा येतात? जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीवरती मेहनतीने आणि लक्षपूर्वक काम करतो. मी नाही केलं, त्यामुळे मनामध्ये धाकधूक होती. क्लच केबल काहीतरी प्रॉब्लेम आहे, क्लच केबल काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि मेकॅनिकने सांगितलं होतं की क्लच केबल तुमची जुनी झालेली आहे, बदला. काम 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 हे कामाच्या गडबडीमध्ये राहून गेलं. जेव्हा पोचायचो दुकान बंद असायचं. मुंबईसारखं नाही ना गोव्यामध्ये. झालं मग झालं म्हणजे काय जबरदस्त झालं. नशीब, माझं नशीब एवढं चांगलं की लोणेरे फाट्याला आलो, थोडं ट्रॅफिक लागलं आणि क्लच केबल तुटली. तेच जर 4-5 किलोमीटर पुढे किंवा मागे झालं असतं ना, तेवढा धक्का मारत गाडी आणावी लागली असती आणि दुसरं काही ऑप्शन नव्हतं. पण नशीब चांगलं होतं आणि मेकॅनिक भेटला. केबल भेटत नव्हती, क्लच केबल भेटत नव्हती. शेवटी काय, थोडंसं गावचं ठिकाण आहे त्यामुळे ओरिजिनल नाही भेटत. मग काय, काम चलाऊ, सेकंड कॉपी टाकली. सेकंड कॉपी चालू आहे, गाडीने चालू आहे, का प्रॉब्लेम नाही आहे. पण जर थोडेसे लक्ष दिलं असतं किंवा थोडंसं गाडीकडे लक्ष दिलं असतं तर ही परिस्थिती नसती आली. पण मोठ्या राईड्समध्ये होतं, म्हणजे साधारण एक 550-600 किलोमीटरची राईड आहे गोवा टू मुंबई. ह्याच्यामध्ये असं काही ना काही होणार हे अपेक्षित होतं. फक्त काय, जर क्लच केबल घेतली असती ना तर फक्त लावायचं काम केलं असतं बस. ते काय आपण पण लावू शकतो, एवढं काय मोठं हे नाहीये. पण स्पेअर मध्ये क्लच केबल ठेवणं, एक ट्यूब ठेवणं हे कुठल्या पण मोठ्या राईडसाठी गरजेचं आहे, हे मला कळलं. असं आता काय. हा, आणि दुसरं NH66 हा अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे पल्मे तोला पल्मे माशा यू कॅनॉट. आणि मयसभा सारखं आहे. मयसभा म्हणजे आता काय कधी काय होईल सांगू शकत नाही. आता चांगलं असं लगेच स्पीड ब्रेकर येईल, मध्येच खड्डे येईल, काही होऊ शकतं. त्यामुळे NH66 वरती जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर पूर्ण तयारी करून जरा. स्टेफनी, जर कारने जात असेल तर स्टेफनी, तुमचं बाकीच्या सर्व गोष्टी चेक करा. त्यानंतर तुम्ही बाईकने जात असाल तर एक्स्ट्रा क्लच केबल, आणखी जे पण साहित्य लागतं ते. आता माझ्या गाडीच्या टॉप बॉक्समध्ये आहे, सर्व आहे. पण कसं, जिकडे तुटलं तिकडे अवेलेबिलिटी नव्हती. म्हणजे साधारण माझा अर्धा पाऊण तास त्याच्यामध्ये गेला. टाइम वेस्ट होतो, बाकी काय नाही या सर्वांमध्ये. मी घेणार होतो चहा कॉफीचा ब्रेक, पण जेव्हा क्लच केबल तुटली तर सर्व झोपच उडाली. झोप उडाली म्हणजे काय, नंतर झोपच येत नव्हती. शेवटी सुकेळी खिंड क्रॉस केली. सुकेळी खिंड क्रॉस केल्यानंतर जोशी वडेवाले भेटले म्हणजे त्यांचा आउटलेट होता रस्त्यावरती. तर मग तिकडे बसलो, एक कॉफी घेतली आणि आता चालू आहे प्रवास. आज आप हमारे होते और कैसे होते.
तुझो टाटा लावून रथ सजविला तुझो टाटा लावून रथ सजविला गणपती देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ सजविला गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला करुणा गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला करुणा अंब तुझं टाटा लावून रथ सजविला. आता कसं चांगला रस्ता होता आणि आता कसं झाला लगेच रस्ता. सो पलमे तोला पलमे माशा असं काहीतरी एक म्हण आहे, त्याचा अर्थ काय माहित नाही. हिरवे हिरवे गाड गालीचे हरित तृणांच्या मखलमालीचे असं असं काहीतरी मराठीमध्ये आहे ना. क्षणात फिरूनी ऊन पडे असं आहे ना ते. श्रावणी हर्ष मानसी श्रावण मासे हिरवळ दाटे शोधीकडे. बाबो अरे क्या करती है तो बाबो. ट्रकच्या मागून चालायला कुठं पण टाकतात गाड्या टाकलेली खड्ड्यात. बाबा 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 अरे बाबा बाबा बाबा. It's gone. झालंय वाटे. NH66 वरती एक पूर्ण म्हणजे मनी हाईस्ट सारखे 7-8 एपिसोड बनू शकतील. काय पूर्ण महाभारत लिहून होऊ शकतं. आधी विचार केलेला की जाईन आपल्या रस्त्याने, नंतर मग माझा कॉन्फिडन्स गेला. कसं गाडीला एकदा काय झालं ना, म्हणजे काही झालं म्हणजे काय रिपेअरिंग की काय बिघड झालं ना की एकदम डिफेन्स मोड मध्ये जावं असं वाटतं की नाही जाऊ दे, आहे तो रस्ता जाऊया, आपण करूया जे पण काय होईल. कोण भेटेल वगैरे, आतल्या रस्त्याला वर्दळ कमी आहे तर तिकडे भेटेल नाही भेटेल सांगू शकत नाही असं. आ बाबा यो यो सिंग. आता खड्डे गेले, आता परत चांगला रस्ता आला NH66 वरती. आता हा किती वेळ होतोय बघूया. 66 NH66 9166. काहीसा तसं. आता थोडं डायव्हर्जन आलं ना की गायब, परत येरे माझ्या मागल्या. म्हणजे वडखळला आलो ना, समजा तुम्ही कोकणामधनं किंवा गोव्यावरनं जर येत असाल आणि जर तुम्ही NH66 प्रवास करत असाल
आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही वडखळला आलात ना, वडखळ म्हणजे ऍक्च्युली जो फाटा आहे अलिबागला जातो तो, तिथे आलात ना की मग असं वाटतं की यस तुम्ही मुंबईमध्ये आलात. भले ते वडखळ मुंबईपासून किंवा एक ह्याच्यापासून 80 ते 90 किलोमीटर असेल, पण तो फील यायला सुरुवात होतो की मुंबई आली, मुंबई आली. मग दुसरा विचार हा पण आहे की मग पनवेल काय आहे, तर पनवेल इज एक्सटेंडेड नवी मुंबई आणि नवी मुंबई इज एक्सटेंडेड मुंबई. सिंपल आहे, पण असा फील येतो किंवा वाईब्स येतात, येस मुंबई 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 मुंबई. आता काय ट्रॅक आहे बाजूला, गेला लेफ्टला अलिबागच्या दिशेने आणि हा फ्लायओव्हर आला वडखळचा. वडखळची आठवण आहे की वडखळचा वडापाव. मुंबई मधला बाहेर पडलो मी पनवेलला नाही वडापाव खायचो, वडखळला वडापाव खायचो. इकडे बरेचसे स्टॉल असायचे, खाली ट्रॅक असायचा, ट्रॅकच्या बाजूला ते स्टॉल असायचे. ये क्या चीज है, ये तो नया ब्रिज था. जसं म्हटलेलं अनप्रेडिक्टेबल आहे, तर अनप्रेडिक्टेबलच आहे. त्याला काय कधी होईल ना सांगू शकत नाही. आणि हे ट्रकवाले रात्रीचे, त्यामुळे लय धमाल मस्ती चालू असते त्यांची.